रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे। ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज आहे। शिवसैनिकांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय, कुणाचाही दबाव नाहीये, तरीही अर्ज मागे घेणार नाही असं साखरेंनी म्हटलेलं आहे। मी उमेदवारी अर्ज घेतला आणि आता भरण्याची तयारी करते। काय सांगणार, काय करणार? कसं आहे की कृपाल तुमाने जेव्हापासून पक्ष सोडून गेलं तेव्हापासून पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं होतं की बा तुम्ही तयारीला लागा। त्या अनुषंगाने मी रामटेक लोकसभेच्या एक एक गाव एक एक तालुका मी पिंजून काढलेला आणि संपूर्ण तयारी केली आणि त्या अनुषंगाने काँग्रेसच्या आम्ही संपूर्ण नेत्यांना भेटलो, चर्चा केली, साऱ्या गोष्टी झाल्या। परंतु इथले जे स्थानिक नेते शिवसेनेचे आहेत त्यांना काय त्यांच्या धागेदोरे आहेत, कुठलं त्यांच्या साठी गाठी आहेत मला काही कळलं नाही। त्यामुळे ही सीट आमच्या पक्षप्रमुखाला मला वाटतं खोटी माहिती दिली असेल की ही सीट आपण जिंकू शकत नाही। त्यामुळे पक्षप्रमुखाने हा निर्णय घेतला असेल। तरी पण मी संपूर्ण तयारी असल्यामुळे मी ही सीट लढणार आहे आणि अपक्ष फॉर्म भरणार आहे। तुम्ही मागे घेणार अर्ज? नाही, कुणाचाही दबाव आला तर नाही, कोणाच्या दबाव घेणार नाही। फक्त आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे साहेबांच्या दबाव त्यांना जर आलं तर मी ते घेऊ शकतो, अन्यथा कोणत्या नेत्याच्या असलं तर मी राज्य मागे घेणार नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।